गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयातील बहुपर्यायी प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी सराव करत होतो. आज आणखी काही बहुपर्यायी प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण. किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो. किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो. तर खाली पर्याय दिलेला आहे. अ ऋणात्मक, ब धनात्मक आणि क अ व ब दोन्ही बरोबर. आणि चौथा ड पर्याय आहे. अ व ब दोन्ही चूक. तर या ठिकाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐका. किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो. अ ऋणात्मक असतो, ब धनात्मक असतो, क पर्याय आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. म्हणजे अ ऋणात्मक सुद्धा बरोबर आहे आणि ब धनात्मक सुद्धा बरोबर आहे. आणि ड पर्याय आहे. अ व ब दोन्ही चूक. म्हणजे अ ऋणात्मक पण चूक आणि ब धनात्मक पण चूक. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो. आपण किंमत रेषा समवृत्ती वक्राचा अभ्यास करताना पाहिलेली आहे. समवृत्ती वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन अभ्यासताना किंमत रेषा आपण पाहिली. किंमत रेषेचा उतार अभ्यासला आणि किंमत रेषेचा उतार का तसा तयार होतो याबद्दल आपण सविस्तर अध्ययन केलेलं आहे. तर किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो. अ ऋणात्मक असतो. तर अ हे उत्तर योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. कारण किंमत रेषेचा उतार हा ऋणात्मक असतो. वरून खाली येणारा असतो. डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. म्हणून किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो याचा योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला पर्याय योग्य आहे, ऋणात्मक. ब पर्याय होता धनात्मक. तर किंमत रेषेचा उतार हा धनात्मक नसतो. मग धनात्मक नसतो तर ऋणात्मक असतो. त्यामुळे ब पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. योग्य पर्याय अ आहे. क पर्याय आहे. अ व ब दोन्ही बरोबर. तर किंमत रेषेचा उतार ऋणात्मक असतो, धनात्मक नसतो. त्यामुळं अ बरोबर आहे, पण ब चूक आहे. म्हणून क पर्याय जो आहे तो सुद्धा अयोग्य आहे, तोही चुकीचा आहे. कारण अ व ब दोन्ही बरोबर नाही, तर त्यापैकी फक्त अ बरोबर आहे, ब चुकीचा आहे. त्यामुळं क पर्याय सुद्धा अयोग्य आहे, चुकीचा आहे. ड पर्याय आहे. अ व ब दोन्ही चूक. तर हा ड पर्याय पण चुकीचा आहे. कारण अ पर्याय बरोबर आहे, ब पर्याय चुकीचा आहे. आणि या चौथ्या पर्यायामध्ये दोन्ही पर्याय चुकीचे आहेत असं दिले. अ आणि ब ऋणात्मक आणि धनात्मक हे दोन्ही चुकीचे आहेत असं म्हटले. त्यामुळे ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे, क पर्यायसुद्धा चुकीचा आहे आणि ब पर्यायसुद्धा चुकीचा आहे. तर
अपर्याय ऋणात्मक हा योग्य पर्याय आहे. ओके. मग किंमत रेषेचा उतार रिकामी जागा असतो तर तो ऋणात्मक असतो. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? अतिशय सरळ प्रश्न दिलेला आहे. महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? तर महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला पर्याय वाचून घ्यायचे, पर्याय समजून घ्यायचे. महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? त्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे अ. डॉक्टर मार्शल. ब पर्याय आहे पॅरोटो. क पर्याय आहे ॲडम स्मिथ आणि ड पर्याय आहे पिगू. तर महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? अ पर्याय डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी मांडली का महत्तम कल्याणाची संकल्पना? नाही. डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मानवी कल्याणावर आधारित दिलेली आहे, पण महत्तम कल्याणाची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली नाही. म्हणून अपर्याय डॉक्टर मार्शल हा अयोग्य पर्याय आहे, योग्य पर्याय नाही. पुढचा पर्याय होता ब. पॅरोटो. तर महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? तर ब पर्याय आहे पॅरोटो. पॅरोटो यांनी मांडली का? तर होय, पॅरोटो यांनी महत्तम कल्याणाची संकल्पना मांडलेली आहे. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी मांडली का महत्तम कल्याणाची संकल्पना? नाही. महत्तम कल्याणाची संकल्पना पॅरोटो यांनी मांडलेली आहे. त्यामुळे क पर्याय ॲडम स्मिथ हा अयोग्य पर्याय आहे. त्यानंतर ड पर्याय प्राध्यापक पिगू. प्राध्यापक पिगू यांनी महत्तम कल्याणाची संकल्पना मांडली का? नाही. प्राध्यापक पिगू यांनी मानवी कल्याणाबद्दल लिखाण केलेलं आहे. कल्याणाचं अर्थशास्त्र त्यांनी लिहिलेलं आहे, परंतु महत्तम कल्याणाची संकल्पना पिगू यांनी सुद्धा मांडलेली नाही. मग महत्तम कल्याणाची संकल्पना कोणी मांडली? तर महत्तम कल्याणाची संकल्पना पॅरोटो यांनी मांडलेली आहे. म्हणून अपर्याय डॉक्टर मार्शल हा अयोग्य आहे. ब पर्याय पॅरोटो हा योग्य पर्याय आहे. क पर्याय ॲडम स्मिथ हा अयोग्य आहे आणि ड पर्याय पिगू हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे. फक्त ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. गतिमान संतुलन रिकामी जागा. गतिमान संतुलन संकल्पना कोणी मांडली? गतिमान संतुलन ही संकल्पना कोणी मांडली? पहा, पुन्हा एकदा सरळ प्रश्न विचार. आपण अर्थशास्त्रामध्ये संतुलन ही संकल्पना अभ्यासली, कारण अर्थशास्त्रामध्ये एखाद्या समस्येचं, मागणी आणि पुरवठ्याचं किंवा परस्पर विरोधी दोन शक्तीचं संतुलन त्या ठिकाणी कोणत्या बिंदूला होते, या संतुलन बिंदूच्या साहाय्यानं आपण अर्थशास्त्रामध्ये विश्लेषण करीत असतो. आर्थिक प्रश्नांचं विश्लेषण करत असतो, मागणी आणि पुरवठ्याचं विश्लेषण करत असतो. त्यामुळे संतुलन ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. तर गतिमान संतुलन ही संकल्पना कोणी मांडली?
डॉक्टर मार्शल अ पर्याय आहे डॉक्टर मार्शल, ब पर्याय आहे प्राध्यापक बोल्डिंग, क पर्याय आहे ॲडम स्मिथ आणि ड पर्याय आहे रिकार्डो. तर गतिमान संतुलन ही संकल्पना कोणी मांडली? अ पर्याय डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी मांडली का? तर नाही. ब पर्याय आहे प्राध्यापक बोल्डिंग. गतिमान संतुलन ही संकल्पना प्राध्यापक बोल्डिंग यांनी मांडली का? तर होय, प्राध्यापक बोल्डिंग यांनी गतिमान संतुलन ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणून पर्याय ब प्राध्यापक बोल्डिंग हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क पर्याय होता ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी सुद्धा गतिमान संतुलन ही संकल्पना मांडलेली नाही. म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य आहे किंवा चुकीचा आहे. ड पर्याय होता रिकार्डो. रिकार्डो यांनी सुद्धा गतिमान संतुलन ही संकल्पना मांडलेली नाही. म्हणून गतिमान संतुलन ही संकल्पना कोणी मांडली याबाबतचा योग्य पर्याय आहे ब प्राध्यापक बोल्डिंग. म्हणून ब पर्याय योग्य पर्याय असल्यामुळे अ पर्याय डॉक्टर मार्शल अयोग्य आहे, क पर्याय ॲडम स्मिथ हाही अयोग्य आहे आणि ड पर्याय रिकार्डो हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे. तर ब पर्याय हा योग्य पर्याय आहे प्राध्यापक बोल्डिंग. आता पुढचा प्रश्न घेऊया. अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्राची मूलतत्वे हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासत असताना कोणती व्याख्या कोणत्या पुस्तकामध्ये दिलेली आहे याबद्दलची माहिती पाहिली होती. तर या ठिकाणी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचं पुस्तक म्हणजेच अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? पुन्हा एकदा सरळ प्रश्न विचारलेला आहे की अर्थशास्त्राची मूलतत्वे हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? आठवत नसेल तर पर्याय वाचा. पहिला पर्याय अ आहे ॲडम स्मिथ, पर्याय ब आहे डॉक्टर मार्शल, पर्याय क आहे रिकार्डो आणि पर्याय ड आहे रॉबिन्स. तर अर्थशास्त्राची मूलतत्वे हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? ॲडम स्मिथ यांनी लिहिला का? नाही. ॲडम स्मिथ यांचा राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ आपण पाहिला. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला नाही. म्हणून पर्याय अ हा अयोग्य पर्याय. त्यानंतर पर्याय ब डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी लिहिला आहे का अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ? तर यस, डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा प्रसिद्ध ग्रंथ डॉक्टर मार्शल यांनी लिहिलेला आहे. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता रिकार्डो. रिकार्डो यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला का? तर रिकार्डो यांनी सुद्धा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला नाही. म्हणून क पर्याय रिकार्डो हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे. ड पर्याय रॉबिन्स. तर रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला का? तर नाही. रॉबिन्स यांनी सुद्धा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला नाही. त्यामुळे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्राची मूलतत्वे हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर मार्शल यांनी लिहिलेला आहे. म्हणून ब पर्याय डॉक्टर मार्शल हा योग्य पर्याय आहे.
तर या ठिकाणी आपण या तासामध्ये 4 बहुपर्यायी प्रश्न पाहिले आणि त्यांचे योग्य पर्याय अभ्यासले. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा पुढच्या तासामध्ये आणखी काही बहुपर्यायी प्रश्न त्यांचा सराव करूया. धन्यवाद.